नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जी काय US सीड्स कंपनीची 7067 नावाची व्हेरायटी आहे ती कशी आहे, कुठल्या जमिनीमध्ये लावायची, बागायती उत्पादन किती आहे, कोरडवाहू उत्पादन किती आहे, त्याचे वैशिष्ट्य काय आहे, किती अंतरावर लागवड केली पाहिजे या संदर्भात परिपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, जी US ॲग्री सीडची 7067 आहे ती US ॲग्री सीड्स या कंपनीची आहे। हा जो वाण आहे हा बागायती आणि कोरडवाहू अशा दोन्हीसाठी तुम्ही लागवड करू शकता। ह्याचा जो कालावधी आहे तो मध्यम कालावधीमध्ये तयार होणारा वाण आहे, म्हणजे 155-170 दिवसांमध्ये तयार होणारा हा वाण आहे। आता हे झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या झाडाला जे काही पानं आहे ते पानाची संख्या कमी आहे, टोपोरी बोंड आहे आणि त्यामुळे जे काय पानाची संख्या कमी असल्याने त्यांना मुबलक सूर्यप्रमाणात मिळतो आणि त्या ठिकाणी पातेगळ वगैरे कमी होते। तसेच रस शोषण करणाऱ्या किडीला सुद्धा हा सहनशील आहे आणि जर तुम्हाला याची लागवड करायची असेल तर तुम्ही बागेत करत असाल तर त्या ठिकाणी 4 फूट किंवा 4.5 फूट किंवा 5 फूट दोन मधलं अंतर ठेवू शकता आणि दोन झाडामधलं अंतर 1 फूट, 6 फूट किंवा 1.5 फूट ठेवू शकता। जर तुम्ही अशा पद्धतीने लागवड केली तर कोरडवाहू तुम्हाला सरासरी उत्पादन 7 ते 12 क्विंटल आणि बागायती उत्पादन 10 ते 25 क्विंटल प्रति एकर या प्रमाणात तुम्हाला उत्पादन भेटू शकतं। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? अशाच व्हिडिओसाठी बोंदर ॲग्री सोबत जोडून राहा। धन्यवाद।